कोणतंही रेडीमेड प्रीमिक्स न वापरता अगदी घरगुती साध्या सोप्या पद्धतीने 1 कप गव्हाच्या पिठापासून मस्त 24 ते 25 गुलाबजाम इथे आज आपण बनवून तयार केलेले आहेत. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि मस्त पौष्टिक, हेल्दी असे हे घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवून तयार होतात. चला मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण गुलाबजामसाठीचा लागणारा पाक इथे तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि जेवढी आपली साखर तेवढंच आपल्याला 1 कप इथे पाणी देखील घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरवी वेलची घालायची आहे. तर मी अख्खी हिरवी वेलची यामध्ये घालते सोलून. जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल ना, तर त्यातली थोडीशी अर्धा चमचा वेलची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडेसे आपल्याला यामध्ये केसर घालायचे आहे, म्हणजे यामुळे गुलाबजामला छान एक फ्लेवरही येतो आणि कलर देखील मस्त येतो. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आता पाक होतोय तोपर्यंत आपण पुढची कृती बघूया. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे, एक चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप एवढं आपल्याला गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. जर सोडा नसेल तर अगदी चिमूटभर तुम्ही यामध्ये बेकिंग पावडर घालू शकता. आता याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. म्हणजे गव्हामध्ये जे काही कोंडा वगैरे असेल ना, तो सर्व निघून जाईल. तर अशा पद्धतीने सर्व गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. आता गुलाबजाम छान अगदी माव्यासारखे व्हावे यासाठी आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. तर 4 ते 5 चमचे एवढी इथे मी मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर घातलेली आहे. दूध पावडर घातल्यामुळेच आपले गुलाबजाम अगदी छान मस्त टेस्टी असे बनवून तयार होतात. आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे दुधावरची साय घालायची आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला हाताने चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त गव्हाचे पीठ न घालता यामध्ये दूध पावडर जरूर घालायची आहे किंवा यापेक्षा तुम्ही थोडीशी अजून जास्त घातली ना तरीसुद्धा गुलाबजाम अगदी छान मस्त खव्यासारखे अगदी टेस्टी असे बनवून तयार होतात. तर इथे मी 4 ते 5 चमचे एवढी इथे ही मिल्क पावडर घातलेली आहे. आता हे संपूर्ण साहित्य चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जी दुधावरची साय आणि तूप यामध्ये घातलेलं आहे ते सर्व पिठाला अगदी चांगलं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मूठ वळून बघायची. हे बघा अगदी छान व्यवस्थित अशी मूठ वळल्या जाते. आता यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून दूध घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आपण दुधाचाच वापर करणार आहोत. जर तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही इथे पाणी देखील वापरू शकता. आणि अगदी थोडं-थोडं करून दूध घालायचं आहे, म्हणजे आपल्याला दुधाचा अंदाज येतो. एकाच वेळेस जास्त घालू नका, नाहीतर मग पीठ खूप पातळ होऊ शकतं. त्यामुळे अगदी थोडं-थोडं करून यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ भिजवताना खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही. अगदी मध्यम असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि अगदी सॉफ्ट मऊ असं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. अगदी मस्त मऊ असं पीठ तयार झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं याला झाकून ठेवू. म्हणजे पीठ छान मुरेल. आता हे बघा 10 मिनिटांसाठी पीठ इथे असंच मी झाकून ठेवलेलं होतं. पुन्हा याला एकदा चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जर पीठ तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल, पिठाला जर क्रॅक जात असतील, तर पुन्हा 1 ते 2 चमचे दूध वरून तुम्ही यामध्ये ॲड करून पीठ एकदम छान असं सॉफ्ट करून घेऊ शकता. आता याला चांगलं एकदा परत मळून घेतलं म्हणजे छान मऊ झालेलं आहे पीठ आता आपलं आणि अगदी थोडं-थोडं पीठ घेऊन आपल्याला याचे आता गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा ह्या पद्धतीने आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारामध्ये गुलाबजाम तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता. पण शक्यतो आपले नेहमीप्रमाणे छोट्या आकारातच तयार करायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान तळल्या जातात आणि पाक देखील व्यवस्थित मुरतो. तर हे बघा 1 कप गव्हाच्या पिठापासून बरोबर 25 गुलाबजाम इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता सर्व गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहे, पण त्यापूर्वी इथे आपण पाक बनवण्यासाठी ठेवलेला होता. पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे. अगदी एक तारी वगैरे पाक इथे अजिबात तयार करायचा नाही आहे. असं थोडंसं हे जे पाकाचं मिश्रण आहे थोडंसं घट्टसर झालं आणि अगदी हाताला थोडासा चिकट लागायला लागला, की समजायचं इथे आपला गुलाबजामसाठीचा पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि पाक आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर एका वेळेस जेवढे मावतील तेवढे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि गुलाबजाम तळताना आपल्याला सतत ते चमच्याने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने गुलाबजाम अगदी एकसारखे असे तळल्या जातात. आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर जर गुलाबजाम तळले ना तर ते बाहेरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये ते कच्चेच राहतील. त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर तळायचे आहे आणि सतत चमच्याने हलवत राहायचे, म्हणजे छान सर्व बाजूने एकसारखा असा रंग येतो गुलाबजामला आणि आतपर्यंत गुलाबजाम चांगले व्यवस्थित असे तळले जातात. तर चला आता आपण हे गुलाबजाम तळून घेऊया.
तर अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत गुलाबजाम इथे मी तळून घेतलेले आहे. बघू शकता रंग देखील फार सुरेख आलेला आहे आणि अगदी छान मस्त परफेक्ट असे गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत इथे. तर यापेक्षा जास्त डार्क नाही तळायचे. अशा पद्धतीने मस्त बदामी रंग आला की लगेच गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत. आता आपण इथे पाक तयार करून ठेवलेला होता. त्या पाकामध्ये सर्व गुलाबजाम इथे मी तळून घेतलेले आहेत आणि हे सर्व गुलाबजाम आता आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहेत. आता याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे गुलाबजाम आपल्याला साधारण 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर तुम्ही अशाच पद्धतीने पाकामध्ये भिजत ठेवा, म्हणजे ते चांगले व्यवस्थित असे मऊसूत भिजल्या जातील. आता आपण याला रात्रभर ठेवूया. तर हे बघा इथे मी रात्रभर गुलाबजाम असेच झाकून ठेवलेले होते. अगदी मस्त मऊसूत असे इथे गुलाबजाम आपले भिजलेले आहेत आणि अगदी छान परफेक्ट असे आपले गुलाबजाम इथे बनवून तयार झालेले आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त घरगुतीच पदार्थ वापरून छान गव्हाच्या पिठाचे हेल्दी पौष्टिक असे गुलाबजाम इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.